नमस्कार. आपण जेव्हा बाजारातून अंडी घेऊन येतो तेव्हा ती अंडी शिळी आहेत, ताजी आहेत की खराब आहेत ही कशी ओळखायची? अंडी उघडताना ती फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची? शिवाय अंडी आणल्यानंतर ती कशा पद्धतीने आपण फ्रीजमध्ये ठेवायची, वापरण्या अगोदर त्याची काय काळजी घ्यायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अंडी आणल्यानंतर सुरुवातीला अंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर आपण एका टोपामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये अंडी बुडवून ठेवायची. जर अंड्यावरती तरंगायला लागलं तर ते खराब आहे, उभं राहिलं तर ते शिळं आहे आणि तळाशी आडवं झालं तर ते अंडं ताजं आहे, म्हणजे आडवी झालेली अंडी आपल्याला वापरण्यासाठी योग्य आहेत. तर अंडी उघडताना काय काळजी घ्यायची की ती अंडी अजिबात फुटणार नाहीत. पाण्यात फुटलेलं अंडं अजिबात खायला आवडत नाही आणि कोणीही ते अंडं खात नाही. त्याच्यामुळे अंडी उघडताना एकही अंडं फुटू नये त्याच्याकरता आपण इथे एक महत्त्वाची टीप वापरणार आहोत. तर अंडी उडतील एवढंच आपण टोपामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ टाकायचं आहे. अंडी उघडण्यासाठी नेहमी स्टीलचं पातेलच वापरायचं. आता इथे मी टोपामध्ये अंडी उकडायला टाकलेली आहेत. तुम्हाला जर कुकरला लावायचे असेल तरी पण तुम्ही अशा पद्धतीनेच अंडी उकडायला टाकायची आहेत. आता बघू शकता पाणी अंड्यामधलं थोडंसं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये लगेच आपण अशा लिंबाच्या 2 फोडी टाकायच्या. तर बऱ्याच वेळा अंडी पाण्यामध्ये फुटतात, तर ते फुटू नये त्याच्याकरता आपण इथं लिंबू टाकलेला आहे. आता पाण्याला एक उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट मिडियम गॅसवर अंडी उकडून घ्यायची आहेत. आणि गॅस मोठा जरी ठेवला, अंड्यावरती झाकण नाही ठेवलं तरी अगदी अंडी व्यवस्थित उकडतात, एकही अंडं फुटत नाही आहे. आता 10 मिनिटानंतर बघू शकता एका अंड्याला तडा गेलेला आहे, पण ते अंडं फुटून बाहेर आलेलं नाही आहे. आता अंडे आपण काढून थंड करायला ठेवायचे आणि ही थंड झालेली अंडी अगदी तुम्ही लहान मुलांना जरी सोलायला दिली, तुमचं काम आटपेपर्यंत किंवा वाटण वगैरे होईपर्यंत तुम्ही लहान मुलांना जरी अंडी सोलायला दिली तरी अगदी आरामात ही अंडी मुलं खेळत खेळत सोलतील. एकही अंडं असं कवच अगदी चिकटून राहत नाही आहे, अगदी पटापट निघतं आणि अंडी थंड पाण्यात वगैरे अजिबात ठेवायला लागत नाही आहे. बघू शकता पटापट असं त्याचं कवच निघत असतं. तर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये रोजची 2 अंडी खाणं खूप फायदेशीर ठरेल, कारण अंड्यामध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यामुळे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे अंड्यातलं पिवळं सोडलं तर पांढऱ्यामध्ये खूप प्रोटीन असतं, तर अंड्यामधलं पांढरं खाऊ शकता. तर बघू शकता अगदी पटापट अंडी आपली सोलून होत आहेत आणि अतिशय उपयुक्त, कधीही न विसरण्यासारखी ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा. सगळ्यांच्या उपयोगी पडेल अशी ही टिप अंडी उकडण्याची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब.